त्यांना आणखी कुठली कुठली मदत लागेल तितकी तितकी द्यायचा मी प्रयत्न 100% बाहेर करेन. तुम्हाला नाही अडचण होईल. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या गोरगरिबांना अंतरवाली जे जे आले त्यांना मी मोकळ्या हाताने जाऊ दिला नाही. माध्यम काही पण असते आणि ती वेदना त्यांनी त्यांची काळजात दाबून आपल्याला सांगितलं ही मागणीच नाही, ते नाव आणि ते पुत्र इथं उभा करूया. म्हणजे आत्तापासून नोकरी लागेपर्यंत मोफत शिक्षणाला, म्हणजे त्याचे असं नाही की विपोतच केलं ते पुढं फीस मागितली, ते जितकं शिकतील तिथपर्यंत माझलगाव पासून बीडपर्यंत आणि बीड पासून राज्यापर्यंत इतका धाडसी माणूस मी सुद्धा बघितला नव्हता. दिसायला पण ताकद कमी माझ्यासारखीच, परंतु त्या धाडसाला चॅलेंज नव्हतं. मला 2-3 अनुभव आहेत त्यांचे, पण माझ्याकडे येताना खूप प्रामाणिक यायचे. तुम्ही सांगितलेल्या पद्धतीत माझ्यापर्यंत कधी आले नाही. माझा आग्रह मात्र असायचा, मला तो वकील साहेब सुद्धा याला साक्षीदार आहे, तेवढी एक गोष्ट करू नका म्हणायचं मी, आम्ही तुम्हाला खूपच कमी नाही पडणार. परंतु आता हो म्हणायचे आणि पुन्हा तसंच व्हायचं. त्यांनी त्या गोष्टीपासून लांब जायला पाहिजे ती सगळ्यांची इच्छा होती, परंतु त्यांचं स्वप्न साकार करायचं आपल्या सगळ्यांचं. त्यांच्या लेकराबाळाला कसलं दुःख लागू द्यायचं नाही ही जबाबदारी आपण सगळेजण उचलू. मी रात्री माझ्याकडं आपल्या गावचं तालुक्याचं शिष्टमंडळ आलं होतं, त्यावेळेसच मी सांगितलं जेवढे राज्यातले पोरं आतापर्यंत आले त्यांना मी त्यांनी मागितल्याप्रमाणे मदत मिळवून दिली. तसंच यांना सुद्धा रात्री सांगितलं की दोन्ही पोरांचा नोकरी लागेपर्यंत मी एक जणाकडे कोणाकडे तरी ते दोन्ही मुलांचं शिक्षणाचं नोकरी लागेपर्यंत देतो. हे मी त्यांना रात्री शब्द दे भाषणात बोलायचं आणि ते इतका आनंदाचा दिवस नाही. दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावरती कोसळला. त्यांना आणखी कुठली कुठली मदत लागेल तितकी तितकी द्यायचा मी प्रयत्न 100% बाहेर करेन. तुम्हाला नाही अडचण होईल. आतापर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या गोरगरिबांना अंतरवाली जे जे आले त्यांना मी मोकळ्या हाताने जाऊ दिला नाही. माध्यम काही पण असते, मी माध्यम कोणचंही करत, जसं की तुमचं यांच्या गावचा प्रश्न होता ते सुद्धा मी दादाला सांगितलं, ते पोरग नोकरी झाले. मी जगताप साहेबाला सांगेल, डग साहेबाला सांगेल, मी कोणाला सांगेल, समाजाचं काम माझ्या आलेल्या अडचणीचं मी पार पाडून घेतो. तसं याला तुम्हाला जे टोकाचं वाटेल हे करायचं ते सगळं करून द्यायला. राहिला तुमचा सभागृहाचा विषय, बघा तुम्हाला कुठपर्यंत जमतंय, नाही जमलं तर सांगा, आपण तिथेही ताकदीनं प्रयत्न करून तेही पूर्ण करून देऊ. सगळ्याच्या वतीनं सांगतो, त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं म्हणून माझं गावकरांना हे करावं लागतं. त्यांना वाटतं की कधी आम्ही आलोत गेलो त्या 5 ताई मला माझा भाऊ दिसावा म्हणून पुतळा असा, हे तुम्हाला करावंच लागणार. या ठिकाणी तिथं नकार कोणी आणू नका. त्यांचं म्हणणं आहे कधी रस्त्यानं जर आम्ही चाललो तर आमचा भाऊ दिसावा आणि त्या छोट्या छोट्या लेकराला त्यांचा बाप दिसावा, आठवण म्हणून. ही मागणी नाहीये, ही भावना आहे त्यांची. आणि ती वेदना त्यांनी त्यांची काळजात दाबून आपल्याला सांगितलं ही मागणीच नाही, ते नाव आणि ते पुत्र इथं उभा करूया. बोलताना ते बंधू बोलले म्हणून मी ते दादाला पण सांगितलं की जर त्याला वाटत होतं माझ्यामुळे लेकरांवरती अशा गोष्टी झाल्या तशा गोष्टी झाल्या, तुमच्याकडून असं किंवा कोणाकडून असं, तर ते सगळं मागे द्यायचं. तर त्यांनी मी आता बोलतो त्यांना इथं जाहीर याच्यात बोलण्यापेक्षा इथं बाजूला घेऊन दादाला बोलतो किंवा जवळ घर असेल तर घरी जाऊन बोलतो. मी समाजाच्या लेकरासाठी 4-4 पावलं सगळ्यांना मागे सरकायला लागली. जर तेही केसेस काय मागं होत असल्या पूर्ण ताकदीनं मागं करून घेऊ
संबंधितांचं तिथं काही लागत असेल तर ती सगळं करून घेतो. मी सांगताना सांगितलं की त्यांना इथं बाजूला घेऊन बोलतो की या विषयात ही गोष्ट करावीच लागते. नसता त्यांचं कुठे इथं घर असेल तर घरी जाऊन या विषयात बोलतो. कारण माझ्या समाजासाठी मला कुठं जाऊन बोलणं अजिबात लहानपण वाटत नाही. तीही त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजलीच ओके पाटलाला होईल. आणि त्यांच्या जिथं जिथं अडचणी येतात भाऊ मला जर जाता बोला तुम्ही काय करणार. मला मराठा समाजाच्या लेकरांनी जर आत्महत्या आरक्षणासाठी केले त्या घरी बजट जातं बोलाय. इथं पण मला बोलायला फक्त काम सांगा. नाही केलं तर माझं लेवा तोंड नाही दाखवणार पण. कारण आतापर्यंत मला जेवढे राज्यातले सांगितले मराठा आरक्षणाच्या आत्महत्याच्या पलीकडचे पण सामान्य लोकांनी त्यांचे साधे साधे विषय मला नाही वाटत की मी सगळे पार पाडले नाहीत म्हणून पुरेचे पुरे पार पाडले. तसं तुमच्या सभागृहासाठी राजेभाऊचं खूप मोठं ते स्वप्न होतं त्याच्यासाठी पुतळ्यासाठी त्यांच्या स्वतःचे. त्याला तर मादलगावकर कमीच नाही करणार. पुतळा म्हणजे ती घराची भावना आहे. त्यांच्या लेकरांचं त्यांचा बाप त्यांना त्या लेकरांना कधी बघायचा आहे ते स्वप्न आपण पूर्ण करू शकत नाहीत म्हणल्याच्यानंतर आपल्यात कोणची माणुसकी झाली. आणि बाकीचे काय काय विषय असतील मदतीचे पण ते पण करायला तयार आहे. आणि मला वाटत नाही की मादलगाव कमी पडत. मादलगाव दुसऱ्यासाठी कमी पडत नाही तर आपल्यासाठी काय कमी पडणार आहे. कारण ते तुम्ही राज्यात आणि जिल्ह्यात दाखवून दिले तुम्ही काय करू शकता दुसऱ्यासाठी. ते तर आपलं घरातलं रक्ताचं लेकरं त्यांना कमी पडणार नाही. जिथं कमी पडत लेकरं उघडे पडणार नाहीत किंवा त्या निमित्तानं माझा शब्द आहे. शिक्षणासाठी एका दिवस मी आता तुम्हाला 2 घंट्याच्या तात्याला निरोप देतो की कोणी घेतलेत म्हणून. म्हणजे आतापासून नोकरी लागेपर्यंत मोफत शिक्षणाला. म्हणजे त्याचं असं नाही की आता विपोतच केलं तिथून पुढे फीस मागितली. ते जितकं शिकतील तिथपर्यंत नोकरीला लागेपर्यंत एक जणाकडे देतो. मी 1-2 घंट्यात तुम्हाला वापस फोन करून सांगतो. आपण सगळ्यांनी त्या कुटुंबाच्या पाठीशी उभा राहा. मी राजेंद्रजी ओके पाटील यांना दुःखद भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. रामकृष्ण.